परभणीमध्ये काय चित्र आहे ते देखील पाहूया। अगदी परभणी अत्यंत महत्त्वाचं। परभणी नेमकं काय म्हणतंय ते पाहूया। त्यावेळेस परभणीमध्ये सत्ता कोणाची येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। झडपीत भाजप परभणीत सर्वात मोठा पक्ष ठरेल असं दिसतंय। सर्वाधिक 21 जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे परभणी झडपीमध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते असं दिसतंय। सामचा हा एक्झिट पोलचा अंदाज समोर आलेला आहे। आकडे आपण बघतोय। भाजपला 21, शिंदे सेनेला 8, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 14, इतरांना 1, काँग्रेसला केवळ 4, ठाकरे सेनेला 5 जागा, तर एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला एकही नाही, तर वंचितला 1 जागा इथे मिळू शकते असे एक्झिट पोलचे आकडे आहेत। संभाव्य सत्ता जी आहे ती या ठिकाणी परभणीमध्ये 21 जागा घेऊन भाजपची येऊ शकते असं सध्याचं चित्र आहे। यावेळेस आपण बघतोय परभणीचे हे एक्झिट पोलचे आकडे। यामिनी नक्कीच तर परभणीमध्ये महायुती मोठा पक्ष दिसतोय। या निकालाचं नेमकं गणित काय असणार आहे जाणून घेऊयात प्रतिनिधी विशाल शिंदे यांच्याकडून। आपण बघितलं तर 54 जागेसाठी या ठिकाणी कोणत्याही पक्षाला 54च्या 54 जागेवर आपले उमेदवार उभा करता आले नाहीत। त्यामुळे सर्वच जागा ह्या काही जणांनी 50 जागा दिल्या आहेत, काही जणांनी 45 जागा दिल्या आहेत। आपण एकूण जनतेचा कोल बघितला ह्या निवडणुकीमध्ये तर कोणाच्या जागा किती येऊ शकतात बघितलं तर भाजपने सर्वात जास्त जागा या ठिकाणी दिल्या आहेत आणि भाजपच्या 50 पैकी 50 जागा दिल्या आहेत आणि यामध्ये 21 जागा भाजपच्या निवडून येऊ शकतात। दुसरीकडे बघितलं तर राष्ट्रवादीच्या 14 जागा या ठिकाणी निवडून येऊ शकतात। दुसरीकडे शिंदे गटाच्याही 8 जागा निवडून येऊ शकतात। काँग्रेसच्या 4, ठाकरे शिवसेना गटाच्या 5 जागा या ठिकाणी येऊ शकतात। तर रासप आणि वंचितच्या प्रत्येकी 1-1 जागा या ठिकाणी संभाव्य निवडून येऊ